क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अंबड प्रभाग क्रमांक 27 मधील नागरिक त्रस्त ड्रेनेजच्या समस्येमुळे आरोग्य धोक्यात। प्रभाग क्रमांक 27 मधील विविध परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले। मनपा अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप उसळलाय। घरकुल परिसरात ड्रेनेज लाईन चेक झाल्याने गटाराचे दूषित पाणी थेट घरात घुसून रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। दत्तनगर परिसरात गेल्या 8 दिवसापासून खोदलेले चंबर तसेच अर्धवट कामामुळे ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे। त्यामुळे परिसरात अस्वच्छता दुर्गंधी पसरली असून रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले। दातीरनगर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी वाहत असून त्यामधूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे। या दूषित पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरली असून लहान मुले आणि महिला साथीच्या आजारांनी त्रस्त झाल्यात। याबाबत शिवसेना अंबड शाखा प्रमुख श्री शरद मंदाताई रामदास दातीर यांनी मनपा प्रशासनावर जोरदार टीका करत तात्काळ कारवाईची मागणी केली। त्यांनी इशारा दिला की जर ही समस्या तातडीने सोडवली नाही तर त्याच ड्रेनेजच्या पाण्याने अधिकाऱ्यांना आंघोळ घातली जाईल। नागरिकांनी मनपा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करून परिसर स्वच्छ करण्याची आणि आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मधुकर पाटील सातपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।